शेतकरी बांधवांनो, आता खत खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर तासनतास रांगेत उभे राहण्याची किंवा खतांच्या काळाबाजार सहन करण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. खतांच्या काळाबाजार रोखण्यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याला गरजेनुसार खत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार आता एक विशेष फर्टिलायझर डिस्ट्रीब्युशन ॲप, खत वितरण ॲप लॉन्च करत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ॲपची पहिली चाचणी म्हणजे टेस्टिंग आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. देशातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये या तंत्रज्ञानाची पहिली प्रायोगिक तत्वावर चाचणी केली जाणार आहे. सर्वात आधी महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या मोबाईलवर कोणत्या दुकानात, किती प्रमाणात आणि कोणत्या दरात खत उपलब्ध आहे याची रिअल टाईम माहिती मिळणार आहे. यामुळे खतांची आर्टिफिशियल टंचाई निर्माण करणाऱ्या साठेबाजांना लगाम बसेल आणि थेट गरजू शेतकऱ्यांपर्यंत खतांच्या साठा पोहोचेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ॲप काम कसे करणार? तर यामागे OCD94 सारख्या प्रगत प्रणालीची आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याद्वारे प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदी आणि पीक पद्धतीनुसार त्याला किती खतांची गरज आहे याचे अचूक नियोजन केले जाईल. या योजनेवर आणि चाचणीवर माजी राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत. खतांचे वाटप अधिक पारदर्शक करणे आणि पॉस मशीनमधील त्रुटी दूर करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सध्या तरी कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील ही चाचणी सुरू असून इथे चाचणी यशस्वी झाल्यानंतर हे ॲप लवकरच संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर लागू केले जाणार आहे. यामुळे बोगस खत विक्रीला चाप बसेल, शेतकऱ्यांच्या पैशांची आणि वेळेची बचत होईल आणि खत मिळवण्याची दलाली पूर्णपणे बंद होईल. डिजिटल इंडियाच्या दिशेने शेतकऱ्यांची उचललेले हे एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय वाटतं? आता या ॲपमुळे खतांचा काळा बाजार खरोखर थांबेल का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.